सातत्याने समाजामध्ये 498च्या आणि डोमेस्टिक व्हायलन्सच्या ह्या ज्या केसेस आणि खोट्या केसेस जास्त करून दाखल केल्या जात आहेत, त्याच्यामुळं मुलाकडचे म्हणजेच नवऱ्याकडच्या जे काही नातेवाईक किंवा आईवडील आहेत ते खूप त्रासून जात आहेत हे आपल्याला दिसत आहे. मग अशा वेळेला नवरदेवाचे म्हणजेच नवऱ्याचे काय हक्क असू शकतात अशी केस जर दाखल झाली तर त्याचा पहिला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे की घाबरून न जाता ही एक गोष्ट लक्षात ठेवा की 498ची केस दाखल झाल्या तुम्हाला अटक होत नसते. अमिश कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहारच्या ह्या केसपासनं कोणत्याही 498च्या केसमध्ये दाखल झाल्या अरेस्ट होणं आता बंद झालेलं आहे. आधी व्यवस्थित चौकशी केली जाते. पोलीस तुमच्या घरी येतात, चौकशी करतात, सगळे फॅक्ट्स अँड सर्कमस्टान्सेस चेक करतात आणि मगच तुम्हाला अरेस्ट होते. डायरेक्ट अरेस्ट होत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या आणि घाबरणं बंद करा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, तुमच्याकडे अँटिसिपेटरी बेलचं ॲप्लिकेशन तुम्ही करू शकता. अँटिसिपेटरी बेल म्हणजेच अटकपूर्व जामीन तुम्ही यामध्ये करू शकतात. मग यासाठी तुम्ही कुठे अर्ज करू शकता तर तुम्ही सेशन कोर्टामध्येही करू शकतात. तुम्ही हायकोर्टामध्ये जाऊन सुद्धा अँटिसिपेटरी म्हणजेच चौकशीमध्ये जर पोलिसांना थोडंफार काही तथ्य वाटलं आणि तुम्हाला अरेस्ट करण्याचा त्यांचा निर्णय जरी झाला असेल तर लगेचच तुम्ही अँटिसिपेटरी बेल घेऊन स्वतःच्या घराची खोट्या केसेसपासून संरक्षण करू शकता. FIR ही हायकोर्टामध्ये अर्ज करून क्वॉश करू शकतात म्हणजेच रद्द करू शकतात. ही चौथी महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही पुरावे मागू शकतात. तुमच्या बायकोनं जर तुमच्यावर मारहाण करण्याचा आरोप केला असेल तर तुम्ही तिला जाब विचारू शकतात की सांग, आम्ही मारहाण केल्यानं तुझ्याकडे मेडिकल सर्टिफिकेट आहे का? आम्ही जर तुझा जाच केला असेल तर तुम्ही तिला तिच्या प्रत्येक वाक्याचं तिला सिद्ध करण्याचे पुरावे तुम्ही तिला मागू शकतात. आणि जर ते पुरावे तिच्याकडे नसतील तर साहजिकच 498 तिनं खोटी केस केलेली आहे हे सिद्ध होतं. आणि सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाची मुद्दा म्हणजे तुम्ही त्याच्यावरती तिच्या अगेन्स्ट काउंटर केस करू शकता. काउंटर केस करू शकता म्हणजे सगळ्यात पहिली केस तुम्ही ही करू शकता की पोलिसांसमोर किंवा गव्हर्नमेंट ऑफिसर्स समोर तू खोटं साक्ष दिलेली आहेस ह्याचा FIR जर तिच्यावर तुम्ही फाडलात तर तिला 6 महिन्याचा तुरुंगवास तिला भोगावा लागतो. आणि दुसरं आहे, जुनं IPC मध्ये 211 जी केस 11 जो कलम आहे त्याच्यामध्ये फॉल्स चार्जेस आणि फॉल्स केस याच्याशी रिलेटेड तुरुंगवास असतो. तुम्ही तिच्या अगेन्स्ट जर खोट्या केस करण्याचा जर गुन्हा दाखल केल्यात तर 2 वर्षापासून ते 7 वर्षापर्यंत त्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते, तुमच्या बायकोला शिक्षा होऊ शकते. म्हणूनच लक्षात ठेवा, जर तुम्हाला मेंटली कुणी टॉर्चर करत असेल, तुमची बायको तुम्हाला धमक्या देत असेल, त्रास देत असेल तर तुम्ही तिच्यावरती काउंटर केस करू शकता.